बेडक जिल्हा परिषद गटातील राहुल अरुण जाधव यांचा भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा. विरोधकांचा जाहिरातीवर फोटो लावून मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप. भाजप उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद. बेडक जिल्हा परिषद मतदारसंघातील मल्लेवाडी येथे आज भारतीय जनता पार्टीच्या बेडक जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार विष्णू आनंदा पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला. गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावरून बोलताना विविध मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त करत दोन्ही उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की मल्लेवाडी गावाने आजवर कधी कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न ठेवता नेहमीच एकोप्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावातीलच उमेदवार असलेल्या अस्मिता होनमोरे आणि विष्णुपंत पाटील यांना पॅनल टू पॅनल मतदान करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी जाहीरपणे व्यक्त केला. गावाच्या विकासासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्य देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रचार शुभारंभानंतर अस्मिता होनमोरे, विष्णू पाटील यांनी कार्यकर्त्यांसह गावातील प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. मतदारांशी संवाद साधत त्यांनी आपल्या विकासाच्या भूमिका मांडल्या तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रचार फेरीला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमास मल्लेवाडी तसेच बेडक परिसरातील असंख्य नेते, मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकूणच या प्रचार शुभारंभामुळे बेडक जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचं दिसून आलं आहे. यावेळी राहुल अरुण जाधव यांनी भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून त्यांच्या फोटोचा गैरवापर करून विरोधक मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नमस्कार, मी राहुल अरुण जाधव. माझी पत्नी बेडक जिल्हा परिषद गट नंबर 54 यामधून इच्छुक उमेदवार होती. त्यासोबतच सौ अस्मिताताई बाळासाहेब होनमोरे या सुद्धा इच्छुक उमेदवार होत्या. भाजप पक्षाने सौ अस्मिताताई यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यानंतर त्याबद्दल माझ्या मनात कोणतेही मतभेद नाहीत. बेडकचे लोकनियुक्त सरपंच श्री उमेशभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी माघार घेतली या निवडणुकीमधून आणि सौ अस्मिताताई बाळासाहेब होनमोरे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला. आज दिवसभरात माझ्या फोटोचा आणि नावाचा वापर करून अपप्रचार केला आहे, तरी तो पूर्णपणे टाळावा अशी माझी विनंती आहे. आणि इथून पुढच्या काळातही मी भाजपसोबत एकनिष्ठ असंच राहीन याची मी हमी देतो. आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ अस्मिताताई बाळासाहेब होनमोरे आणि पंचायत समितीचे उमेदवार श्री विष्णुपंत पाटील यांना भरघोस मताने विजय करा असं मी आवाहन करतो सर्वांना आणि थांबतो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बेडक.